उंबरपाडा येथील धक्कादायक घटना। नियोजित वधूने नकार दिल्याने सुरेशने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। वर्षभरापूर्वी ठरले होते लग्न, 1.5 महिन्यापूर्वी झाला होता साखरपुडा, गळफास घेऊन केली आत्महत्या। माऊली न्यूज नेटवर्क मुरबाड प्रतिनिधी सचिन वाकचौरे। गुन्हा दाखल व्हावा त्यानंतरच आम्ही प्रेत ताब्यात घेऊ अशी आमच्या सगळ्या नातेवाईकांची, त्याच्या आईवडिलांची, भावाची, बहिणीची किंवा जे नातेवाईक या ठिकाणी जमलेले आहेत, पोलीस स्टेशनला जी काही सगळी मंडळी जमलेली त्याची सगळ्यांची भूमिका आहे की पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, पुढील तपास करावा। आम्ही त्यानंतर गुन्हा दाखल केल्याच्यानंतर आम्ही बॉडी ताब्यात घेऊ आणि पुढचे अंत्यसंस्कार वगैरे या गोष्टी करू, परंतु पोलीस काय आमच्या तक्रारीची दखल घेत नाही। त्यामुळे आम्हाला योग्य मानव हक्क आयोग असेल, योग्य प्राधिकरण असतील त्यांच्याकडे पुढची तक्रार करावी लागणार। काय नेमकं कारण आहे आत्महत्येचं? जमलं होतं गेल्या वर्षी लग्न जमलं होतं। लग्न जमल्याच्या नंतर आता 1-1.5 महिन्यापूर्वी साखरपुडा झाला। साखरपुडा झाल्याच्यानंतर आता 2 मेला लग्न होतं, पत्रिका छापायची तयारी सुरू। नेमकं कारण काय आत्महत्या केलं? ती मुलीने परवा दिवशी तिच्या वडिलांना पाठवलं की मला तो मुलगा पसंत आणि तुम्ही लग्न मोडा म्हणून। त्यानंतर विचारणा करण्यात आली तेव्हा त्या मुलीने त्याला अति वाईट शब्दामध्ये त्या मुलाशी तिने संभाषण केलं। त्याच्यामुळे त्या भावनेपोटी त्यामुळं त्यांनी दिलेल्या वागणुकीचा मुळे नैराश्यात जाऊन या मुलाने आत्महत्या केलेली। पोलिसांबरोबर आता चर्चा झालेली, काय नेमकी चर्चा झाली? पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्ही सदरची तक्रार आता सध्या दाखल करता येणार नाही। आपण ADRच्या मार्फत सगळे पुरावे वगैरे गोळा करून TPकडे पाठवू आणि नंतरच गुन्हा दाखल करू। परंतु आमची मागणी आहे की आधी तुम्ही गुन्हा दाखल करा, त्यानंतरच आम्ही बॉडी दाखल करू। आता पुढची भूमिका तुमची? जोपर्यंत तुम्ही पोलीस संबंधित गुन्हा दाखल करत नाही संबंधित आरोपींवर, आमचं जे म्हणणं आहे, आमचा जो तक्रार दाखल करण्याचा जो काय मूलभूत अधिकार आहे तो त्या अधिकारानुसार आमची जी ती फिर्याद आहे पोलिसांनी दाखल करून घ्यावी, त्यानंतरच आम्ही प्रेत ताब्यात घेऊ।